बातमी आहे पावसाच्या संदर्भातली। कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यामधल्या अनेक भागांमध्ये मुसळधार, जोरदार, दमदार अशा पावसाने हजेरी लावली आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागामधल्या शेतीला या अतिवृष्टीचा प्रचंड मोठा फटका बसलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ओल्या दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय। आभाळातून कोसळणारा हा पाऊस शेतकऱ्यावरती जणू संकट म्हणून कोसळतो की काय अशी परिस्थिती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे। मी सध्या सोलापुरातल्या एका मोहोळ तालुक्यातल्या शेतामध्ये मात्र परिस्थिती जर आपण बघितली, मी एखाद्या तलावामध्ये किंवा तलावामध्ये उभा असल्यासारखं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र हे शेताचं बांध आहे, ह्यात मका आहे, ह्यात ऊस आहे, पलीकडे मका आहे, तिथं उडीद आहे सगळं। एवढं पाण्यात गेलेलं पूर्ण ते निदान निम्मार्ध तर आम्हाला मिळावं अशी आमच्या साधारणतः किती खर्च आला या सगळ्यासाठी? आता कमीत कमी आम्हाला हे 2 लाख रुपये खर्च आलेला आहे। यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं पाऊस झालाय त्या पावसाला खरंच दिलासादायक म्हणायचं का असा प्रश्न पडलाय। कारण मी सध्या तुम्ही शेतांमध्ये जर गेला तर अशाच पद्धतीची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल। प्रत्येकाच्या शेतात अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती पिकाची ती पूर्णपणे आता पूर्ण मावळलेली आपल्याला पाहायला मिळते। आता पाणी शेतामध्ये असं जर राहिलं गेलं तर एक 4-5 दिवसानंतर हे हिरवं दिसणारं पीक जळून जाणार आणि पिवळं पडणार, कांदा नासून जाणार, सोयाबीन आणि उडीद ह्यांची तर परिस्थिती ह्याच्यापेक्षा बिकट झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटला आणि त्या तलाव फुटल्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण भोनगिरी येथील शिवारात आहात। याच शेतकऱ्याचा आक्रोश या शिवारातल्या शेतकऱ्याचा पाहायला मिळत होता। ज्यावेळेस माझी परिस्थिती बदली, माझं जमीन सगळी जमीनदोस्त झालंय, सगळं खडकाला जमीन माझी लागली सगळी। पण मला असं वाटत होतं मी लगेच असं आत्महत्या लगेच करावा, माझं काहीच राहिलं नाही आता। धाराशिवच्या भूमी येथे पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जे तलावाचं पाणी एवढा मोठा प्रवाह होता की त्या नदी पात्राच्या बाजूला असलेल्या विहिरी अक्षरशः बुजून गेलेल्या आहेत। संसार आमचा विहिरीवर स्वतः आम्ही साल नोकऱ्या घातल्या होत्या लोकांच्या, आम्ही लोकांचं 10 रुपये शेकड्याचं पैसे काढून संसार उभा केला। आम्हाला वाटाणी चाला येत ना, आता आमची अपेक्षा नाही काय करण्याची, आम्हाला जगण्यातच काय उपयोग आहे। आमचं पीक पाणी सर्व वाहून गेलंय, आम्हाला हातीदार काय उरलेलं नाही, आम्ही अन्न खाल्लेलं नाही कोणी रोजच्यापासून। 2 वाटल्या गेल्यात, पायपा गेल्यात। 7-8-9 वर्षापूर्वी लोकांची साल घालून विहीर पाडली होती, साल नोकऱ्या घालून पैसे जमा केले, बाया पोरं मजुरीनं ऊसतोडी करून विहीर पाडली जगण्याचं साधन म्हणून। त्याला आमचं काही उरलेलं नाही आता, आम्हाला ह्याच्या पुढं आमचं काही राहिलेलं नाही आता। मावशी रडू नका तुम्ही, खरं तर नाही आता काय आमचं उरलंय, आम्ही लेकरं बाळा कशावर जगवायची। काल हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। जोरदार झालेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। कयाधू नदीनं पात्र सोडून कयाधू नदीचं पाणी शेतीमध्ये शिरलेलं आहे। मी कयाधू नदीच्या बाजूला असलेल्या शेत शिवारामध्ये आहे। 5.5 एकर शेती आहे आणि ती पूर्ण पाण्याखाली आहे आणि पूर्ण नुकसान झालं तिचं। आता म्हणजे काही उत्पन्न म्हणजे काही सांगता येणार आणि काहीच होत नाही। बरं, किती खर्च आलता पेरणी करायला? पैसे होते का? कसे उपलब्ध झाली? खर्च आता 5 एकरला म्हणजे 1.5 लाख रुपये आला होता आणि हे पैसे म्हणजे आम्ही असे म्हणजे उधार पाधा किंवा कर्ज करून आम्ही घेतलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अगदी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बहुतांश भागामध्ये बरसल्या, पण पहाटेनंतर पावसानं साधारणपणे विश्रांती घेतली आणि आत्ताच्या घडीला हा पाऊस सरींवरती रिमझिम अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सध्या एकंदरीत बरसत आहेत। सध्याचं चित्र बघायला गेलं तर किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर राहील असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। शिवाय जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मुसळधारेचा अंदाज देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळं